बोकंडी नाही तर अंगावर यायचं नाही तर फुल भरलेलं आहे यायचं अंगावर इकडं तर पडलं तर सगळं जायचं. नमस्कार मित्रांनो, मराठी ब्लॉगरचे 365 दिवसाच्या मी जातो. आपलं 39 दिवस आहे आणि आज आलो तुम्ही बस स्टँडवर. आज तुम्ही बस स्टँडवर कशाला आलो? आशिषला सोडायला आलो. आशिषला नाशिकला जायचं होतं तर आता मी निघालोय घरी. तर इष्ट लागलेली एवढ्यात. तर आपल्याला आता उद्या गावाकडे यायचं. आज सुट्टी जाहीर झाली. हो सर, खाली खरं गाडी कधी 10 सव्वा झाला ना. तर आपण उद्याला जायला गाडी तुम्ही विचारलेली 10 सव्वा 10 आहे. तर चला आपण जाऊ घरी डायरेक्ट. गाडी फायनली आशिषला लागलेली. आशिषला बसून तर चालू दादा मग घरी. जाऊ का? अरे क्या गोंडा म्हणे अरे तू गाडी पण पाडेल तुम्ही. अरे गेअर तरी उतरव. चला आता आपण निघू घरी. नेमकी मित्र विषय काय झाला, गर्दी झाला तर कॅमेराच बंद झाला सगळं. म्हणजे लय मोठा गोळ झाला. नाही तर गर्दीत लय भारी शूट होता. म्हणून त्याला तसं पण जायचंच आहे म्हणतो गावाकडं आपल्याला. म्हणजे डबल आपण घेऊ शॉट पुढाला गर्दीतला. उद्याला शक्यतो आपण रोज पातळीला सोडायला किती ना तुम्ही आपली गाडी. चला आता झोप घरी. तर मित्रांनो फायनल आलोय आता मी घरी. आता वाजले 10. पटापट मला आवरावं लागेल. आजच्या काय प्रॅक्टिकलची काय मेसेज नाही आला. पण जर आलं तर 10:30 वाजता जाऊच लागणार आपल्याला. 10:30 नाही तर 11:30 वाजता. आणखीन माझं आवरायचे आणखी भरपूर राहिले का. आणि आता मोबाईल चालू होतं. मोबाईल चार्जिंग कमी आहे. घेतो तर मोबाईल चार्जिंग लावून घेतो माझं सगळं कामावरून सगळं असं म्हणजे सकाळ एवढा. तर मित्रांनो फायनली मी निघालोय कॉलेजला. आता फार टाईम झालेला आहे. 11:15 वाजले तर 15 मिनिटं मी तिथं जाईन. आज कॉलेजच्या आधी पोचतो. आणि सार्थक मला नाही आहे. सार्थक मला तुला एक पार्किंगमध्ये घे. मी पार्किंग येतो कारण मी निघतो दम्मानी. आज फार टाईमपास झालेला आहे आपला. आजचा फार टाईमपास झालेला आहे. आज तिकडे गेला टाईम भरपूर. घरी गेला टाईम. डायरेक्ट निघलो कॉलेजला. तर चला आज जो डायरेक्ट कॉलेजला. तर मित्रांनो आज होऊ शकत नाही की आपण रस्त्यात चलत आपल्याला गाडी लागत नाही. तर एखादी गाडी लागते. या डबल आपला बरोबर उठे आपला कॉलेज काकड्यात गाडी आला पार्किंगमध्ये तर मित्रांनो फायनली मी कॉलेजमध्ये आलोय. कॉलेजमध्ये येऊन मला परत 15-20 मिनिटं आली. काकडे काय येतच नव्हतं. त्याच्या घरी फोन लावला तर घरी फोन होता. त्याच्या घरचे म्हणले तो आलेला आहे कॉलेजला आणि तो आत्ता शिकायला आहे. कॉलेज पण भरलेलं आहे सगळं. आता 2 जण जाणार आम्ही कॉलेजमध्ये. कॉलेजवरून 15 मिनिटं झाली असते. लेक्चर भरलेलं असणार. आता वाजले 12:15 12:30 झाले. तर चला आता तो लेक्चर म्हणजे डायरेक्ट तर तिथं भरलं वाटतं लेक्चर. तर मित्रांनो कॉलेज सुटलं ना. आम्ही आलो तुझं ॲग्रिकल्चर कॉलेज. यांनी मग काय केलंय, भाजीपाला विक्री स्टॉल क्रमांक 1 सेंद्रिय पद्धतीने उत्पादित केलेली मेथी भाजीपाला विक्री सुरू आहे. मी काय म्हणतो, इथं शेजारी गुरुवारचा बाजार आहे. तिथं नाही होत ना. इथं कोण येणार आहे होय. तर मित्रांनो फायनली आता आम्ही आलोय घरी. आज वाजले 3 आणि मला आणखी कालचा व्हिडिओ एडिट करायचा आहे आणि अपलोड करायचा आहे. तर आज फार उशीर झालेला आहे. तर आता मी चला आता बॅग मांडली. काय करतो, हात धुतो, जेवण करतो, बसतो आपल्या व्हिडिओच्या एडिटिंगसाठी. तर मित्रांनो फायनल मला 3 वर्ष काम आवरलेलं आहे. आज काय मी अभ्यास नाही केला. जेवण केलं आणि एक माझ्याकडे बरेच दिवस झालं. मला वाटतं 7 ते 8 दिवस झाले असते. पिक्चर डाउनलोड केलेलं आहे. तर आज मी तो 5 बसलो. पिक्चरचं नाव आहे तुमसे ना हो पाएगा. जर कोणी पाहिलं असेल तर मला लगेच कमेंटने सांगा. तर आता वाजले 5. तर आता माझ्या रानात मम्मीने त्यांना आणायला. मम्मी दिले तर रानात दारे धरायला. तर माझं सगळं आवरलेलं आहे. बाहेरचं आमचं सगळं आवरलेच आहे. फक्त आता गाडी घ्यायची आणि जायचं रानात. तर मित्रांनो मम्मीने त्यांना घरी सोडलं. आता मी आलोय आपल्या पोस्टपाशी दररोजच्या लोकेशनवर व्हिडिओ अपलोड करायला. कालचा व्हिडिओ आपला आणखी मला अपलोड नाही झाला ना. तर फायनली मी कालचा व्हिडिओ अपलोड करतो. शक्यतो गावाकडे जावं लागेल. त्यामुळे आज पण सुट लागलेत आपल्याला 8 दिवस 1 तारखेपर्यंत. तर घेऊ त्या सुट्टीचा एन्जॉय नाही घेता यायचा. मला वाटतं सोमवारीच मी वापस होतो. आज आहे बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार 4-5 दिवस राहतो. सोमवारी तो वापस जर झालं तर वापस येईन. नाहीतर मग ते पण थांबू शकते. माझा अंदाज मी सोमवारीच वापस येतो. कारण माहिती आहे आपला भरपूर अभ्यास राहिलेला आहे. तर आता घेऊ तेवढा व्हिडिओ कालचा अपलोड करून. कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे कालच्या व्हिडिओ मी एडिटिंगवर केलेली आहे. फक्त आता अपलोड करायचं काम राहिलं आहे की तो अपलोड करून. आज ग्राउंडवर कोणीच नाही आहे. आज मी एकटाच आहे. मित्रांनो मी इथं बसलो. इथे एक दुसरा ट्रॅक्टर आलं होतं. तिथं फसलं आहे बघू शकतो तुम्ही. बऱ्याच वेळेचा प्रयत्न करते पण निघा ना. ट्रॉली भरली काय ती काय निघा ना. त्यांना दुसरं ट्रॅक्टर आणायचं काही नाही. तर बघू आता तिथे बसल्या पण काय होतं काय नाही. तर मित्रांनो फायनली त्या ट्रॅक्टर वाढायला दुसरं ट्रॅक्टर आलेलं आहे बघू शकता. आता तिथं टोचल लागणार आहे. आता तर निघणच कारण की आता सोपं आहे. कारण की आता ते 55 HP हे 55 HP 110 HP झाले 2 ट्रॅक्टर.
यायचं बोकांडी नाही तर अंगावर यायचं नाही तर फुल भरलेलं आहे यायचं अंगावर इकडं तर पडलं तर सगळं जायचं. तर निघला आता आपल्या बसल्या बसल्या एंटरटेनमेंट झाला पण ज्याचं बसतं त्यालाच कळतं की काय काही. तर चला मित्रांनो फायनली आपला व्हिडिओ अपलोड झाला आहे. अजून घरी गोता आपल्या दिवसभराचा अभ्यास करून कसं आहे माहिती आहे का असं कॉलेजवरून आल्यापासून मी अभ्यासाला हात नाही लावला. तर आता आपण बसावं लागेल तर बघू जेवण तर बसू डबल जेवण आले बसतो म्हणजे गावाकडं जायचंच आहे आपल्याला. गावाकडं जाऊन थोडं अभ्यासाला पुस्तक वगैरे न्यावं लागेल. तर चला आता जाऊत घरी. तर मित्रांनो फायनल आता मी आलोय घरी बसलो आपल्या फिजिक्सच्या क्लासरूमच्या अभ्यासासाठी. तो माझा एक टॉपिक मागे राहिला होता आता चालू आहे आपला 5वा टॉपिक आहे माझा 4था टॉपिक राहिला होता. 4थ्या टॉपिकचे मी कालच्यापासून नोट्स सुरू केलेले लिहायला तर फक्त 2च पेज झालेले आहेत. तर आणखी भरपूर लिहायचे नोट्स लिहायचे तर खाली एक्सरसाइज मी लिहिले आहेत पण नोट्स कवा नोट्स घेतो लिहून. आणि आता वाजले तर 7-8-9 वाजता लिहितो आणि डबल मग जातो थोडे बाहेर. आणि आता याचे पण भरपूर नोट्स टॉपिक फार मोठा आहे आणि इझी आठ पण लवकर घेतो करून जर लवकर थोडं आपलाच भारी. तर चला आता व्हिडिओ लिहू. मित्रांनो फायनली आपलं फिजिक्सचे नोट्स लिहून झालेले आहेत. आता वाजलेत 9 तर आता घेऊ जेवण करून जेवण झालं मग थोड्या वेळ बाहेर. तर मित्रांनो माझं जेवण वगैरे सगळं झालं आता मी आलोय ग्राउंडवर. आता वाजलेत 11:15. तर मित्रांनो मला असं वाटलं की दिवसभर दन 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 कट्टा माणूस संध्याकाळी असं 15 ते 20 मिनिटं तरी शांत बसलं पाहिजे. तर मी तुम्ही आलो होतो आता पोस्टपाशी. मित्रांनो तुम्हाला खरं सांगू एक आता राहुल झालं आमचे म्हणजे घरचे आशी झालं ओमकार झालं गोकुळ झालं. गोकुळ तर इथं नाही आहे पण ओमकार झालं आशी झालं राहुल झालं. यांना म्हणलं संध्याकाळ आता समजा आता किती वाजले 11:15 वाजले. यांना म्हणलं का चला बसू ग्राउंडवर कुणीच येत नाही. पण आता सुमित घरी चालला होता त्याला फक्त म्हणलं सुमित चल लगेच आला. हे म्हणजे आपलं काही बाबा असं सपोर्ट ठेवा म्हणजे आता मी तुम्हाला म्हणा हे काही पण म्हणून राहिला कधी मध्ये राहुल सोबत राहतो कधी मी त्याच्यासोबत राहतो. मित्रांनो तसं नाही म्हणजे जो टायमाला साथ देईन ना त्यालाच खरा मित्र म्हणतो. आता सुमित पण मला काय म्हणून की आता टायमाला असं राहिलाय भावाचा शपथ नाही. तर मित्रांनो जिंदगी असं तरी एक मित्र बाळा की तो कधी पण टायमाला म्हणजे टायमाला तरी आपल्या म्हणजे साथ देईन असं एक सुमित आहे. मग आता तो पण गरीब आहे मी पण गरीब आहे दोघं आम्ही सारखेच लागलो. असं कॉन्फिडन्स असला ना जो ब्लॉग किंवा रील्स काढतो किंवा व्हिडिओ काढतो ना त्याला काहीच वाटत नाही. म्हणजे जो काम करतो त्याला काहीच वाटत नाही की आपण कोणतं काम करतो. आज सकाळी पण मी स्टँडवर गेलो ना बस स्टँडवर आशिषला सोडायला त्यावेळेस पण आहे ना त्यावेळेस फुल कॉन्फिडन्स सुमितचा होता. तर आता मी काय करतो माहिती आहे का आता थोडं बसतो सुमितसोबत आणि जातो आता घरी आणि घरी गेलं का ब्लॉग एंड करतो. आता वाजले 11:15 तर आता 11 जातो घरी 15-20 मिनिट थांबतो. आता कसं आहे सध्या ग्राउंडवर कोणीच नाही आहे मी आणि सुमित दोघंच आहे. थोडं शांत असं माइंड फ्रेश जर राहिलं ना ग्राउंडवर थोडं बसलं का मग कसं आहे माहिती आहे का शांत झोप लागते. म्हणजे डोक्यात काही गणगण नाही काही नाही थंडी बाजू राहिली. आणि विषय काय माहिती आहे की संध्याकाळी नाही का म्हणजे कारखान्याचं फिल्टर चालू असतं. तर ते फिल्टर चालू असतं नाही का बारीक बारीक असे म्हणजे क्षार नाही का पाण्यात तिकडं उडतात. तर आत्ता बारीक बारीक क्षार पुढे राहिले आता तुम्हाला दिसणार नाही एकदम बारीक बारीक आहेत. तर ते पडतात त्याच्यामुळे आपण इथं पत्रा खाली बसतो आता. तर त्याला बस थोड्या वेळानं दूध घरी आज काय ओमकार पण आलेला आहे आज. तर मित्रांनो आता वाजले 11 आम्ही निघालो घरी मी सुमित बऱ्याच वेळ बसलो 15 मिनिटं बसलो होतो. मित्रांनो मग आता ट्रॅक्टर बसलो नव्हतं का मगाच्या ब्लॉगमध्ये आपण म्हणजे 5-6 वाजता तेच मला एक गाणं आठवलं दूध आमचा ट्रॅक्टर बसला ओढून आमचा पुढचं नाही बोलत आमच्या आता मी मला पूर्ण गाणं येत नाही आणि त्याच्यात 2-3 शब्द जरा उच्च लेवलचे तर त्याच्यामुळं त्या इथं गुटलं होतं ट्रॅक्टर इथं खड्डे ना. तर मी मस्त प्रयत्न केला तर त्याच्यानंतर एक महिंद्रा ट्रॅक्टर आलं महिंद्रा आणि एकट्याने काढलं त्याला दोघं लागले तेच थोडी का पुढचं त्यांनी एकट्याने काढलं. चला आता असे आपल्या तोंडातून पण हे फुकलं का म्हणजे हा फुकली का सगळे वेपर निघतात. तर आता मी तुम्ही चालत घरी तर चला आता दूध घरी आणि घरी गेलं ब्लॉग करू एंड. तर मित्रांनो फायनली आलो आता मी घरी. आता झाला मला झोपायचा वेळ आता वाजले 11:15. तर आजचा ब्लॉग मी सेंड करतो. तर व्हिडिओचा ब्लॉग मी तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा फॉलो करा शेअर करा. तर उद्याचा व्हिडिओ ह्याच कॉन्फिडन्समध्ये उद्याचा ब्लॉग चला बाय बाय.